ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನು ನೀಡುವ ಮೂಲಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪ್ರತಿ ಮನೆಯ ಒಡತಿಯರಿಗೆ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ನೆರವಾಗಲಿದೆ. ರಾಜ್ಯದ ಪ್ರತಿ ಮನೆಯ ಯಜಮಾನಿಗೆ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು 2,000 ರೂಪಾಯಿ ಅಂದರೆ ವರ್ಷಕ್ಕೆ 24,000 ರೂಪಾಯಿ ನೆರವು ನೀಡಿ ಮನೆ ಖರ್ಚಿನ ಹೊರೆ ತಗ್ಗಿಸಲಿದೆ. ये जो 2,000 रुपीज आप देंगे वो बहू को देंगे या सास को देंगे? इसको नहीं, हेड ऑफ द फैमिली कौन है वो ही देंगे. आप हमारे भाषण को गौर से सुने तो हमने हमेशा कहा कि दी हेड ऑफ द फैमिली विल गेट इट. अगर मेरे हेड ऑफ द फैमिली मेरी माँ है तो उनको मिलेगी. अगर मैं उनसे अलग हो गया हूँ तो मेरा फैमिली यूनिट सेपरेटली रजिस्टर हुआ है तो मेरी धर्मपत्नी को मिलेगी. एज सिंपल एज दैट. उसमें बीजेपी वालों को समझ में थोड़ा टाइम लगता है, वो समझा देंगे उनको. That their family members have to decide. It depends upon their family. If mother-in-law accepts, daughter-in-law. If daughter-in-law accepts, usually who is the head? Who is the head? Okay. Who is the elder? She is the head. ಸರ್, ಈಗ ಅದು ಒಂದು ಪ್ರಾಪರ್ ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಗ ಓಲ್ಡ್ ಏಜ್ ಪೆನ್ಷನ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಯಾರು ಅದು ಫಲಾನುಭವಿಗಳು ಯಾರಿದ್ದಾರೋ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಕೂಡ ಮನೆ ಹಿರಿಯರ ಯಜಮಾನಿ ನಾವು ಪ್ರಣಾಳಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಮನೆ ಯಜಮಾನಿಗೆ 2,000 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಅತ್ತೆಗೆ ಇದನ್ನು ಸೇರಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂತ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. इसमें सास बहू का कोई तो विचार नहीं है. एक्चुअली ये जो है हेड ऑफ द फैमिली को जाता है. अगर बीपीएल कार्ड में हेड ऑफ द फैमिली अगर सास है तो सास को जाएगा, अगर बहू है तो बहू को जाएगा. बट लगता नहीं है कुछ प्रॉब्लम होगा? नहीं, बिल्कुल नहीं होगा. ये तो प्री प्लान है. ऐसा आराम से कोई बड़ा लीडर उठा के एकदम से कमिटमेंट नहीं देगा. सब सोच समझ के ही करेगा. क्या लगेगा नहीं आपको कहीं सास बहू के बीच में झगड़े आ जाए, तकरार? बिल्कुल नहीं, बिल्कुल. ऐसा क्यों हो सकता है? ऐसा बड़ी अमाउंट भी नहीं है. 2,000 में तो आप पेंशन्स आते हैं, जैसे मंथली पेंशन्स आते हैं, विडो पेंशन है, इसका पेंशन है, ऐसी ही एक स्कीम है ये.